20 ते 22 जण टेम्पोतनं आले. त्यांनी वॉचमनला बांधून घरामध्ये ठेवलं आणि त्यानंतर ते घरात शिरले. लोणावळा शहरातल्या भर वस्तीतल्या एका बंगल्यावरती 20 ते 22 दरोडेखोरांनी दरोडा टाकला. लोणावळा शहर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांना याची माहितीच नव्हती. लोणावळ्यातील डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावरती 27 मेला मध्यरात्री 3च्या सुमारास 20 ते 22 दरोडेखोरांनी दरोडा टाकला आणि यामध्ये 11.5 लाखांची लूट करून दरोडेखोर पसार झाले. हे सर्व लुटारू एका छोट्या टेम्पोने आले होते आणि पळून जाताना मात्र टेम्पो बंगल्यातच सोडून गेले. या टेम्पोमध्ये चोरांच्या चपला, कपडे आणि दारूच्या बाटल्या सापडल्यात आणि आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी, अन्यथा लोणावळा बंद करण्याचा इशारा श्रीधर पुजारी यांनी दिलाय. 15 ते 20 आरोपी होते आणि ते पोलिसांसमोर पळून जातात. ते टेम्पो सोडून पळून जातात म्हणजे ते पळत गेले. 5 फुटावर आरोपी होते तरी आरोपी पोलीस पकडू शकले नाही. हे दुर्दैव आहे. आणि अशा पद्धतीचं जर पोलीस काम करत असतील ते जे पोलीस होते त्यांना सस्पेंड करावं अशी आमची भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर आम्ही मागणी करत आहोत की असे पोलीस काय कामाचे. आणि ज्या पद्धतीने दरोडा टाकला गेलाय, 5-5, 6-6 दरवाजे तोडलेत आणि सगळे हाताने घेऊन आले होते आणि तरी लवकरात लवकर त्यांना आरोपी पकडावे. नाही पकडले गेले तर आम्ही पुढच्या एका आठवड्यातच आम्ही लोणावळा बंद करू आणि मूक मोर्चा पोलिसांच्या घेतल्याशिवाय सोडणार नाही. 15 ते 20 आरोपी होते आणि ते याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.